हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्राचा 5th लेसन प्रोबॅबिलिटीमधील प्रॅक्टिस सेट 5.2 पाहणार आहोत. पहा क्वेश्चन काय दिला आहे. फॉर ईच ऑफ द फॉलोइंग एक्सपेरिमेंट्स राईट सॅम्पल स्पेस यस अँड नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स एन ऑफ यस. आपल्याला खाली एक्सपेरिमेंट्स दिलेले आहेत. त्या एक्सपेरिमेंट्सचे आपल्याला सॅम्पल स्पेस आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स लिहायचे आहेत. आता फर्स्ट एक्सपेरिमेंट काय दिला आहे पहा. 1 कॉईन अँड 1 डाय आर थ्रोन सायमल्टेनियसली. आपल्याला एक कॉईन आणि एक डाय काय करायचं आहे, थ्रो करायचा आहे आणि त्याच्यासाठी सॅम्पल स्पेस आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स लिहायचे आहेत. आता सॅम्पल स्पेस आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स म्हणजे काय ते पहा. समजा आपण एखादं कॉईन घेतलं आणि ते जर थ्रो केलं तर आपल्याला त्याचे आउटकम्स काय मिळणार आहेत. आउटकम्स म्हणजे पॉसिबल रिझल्ट्स आपल्याला काय मिळणार आहेत, तर हेड आणि टेल मिळतील. आता हेडसाठी आपण कॅपिटल एच लिहू आणि टेलसाठी कॅपिटल टी लिहू. आता हे जे आउटकम्स आहेत एक्सपेरिमेंटचे ते आपण काय करायचे, कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहायचे आहेत, म्हणजे सेटच्या फॉर्ममध्ये लिहायचे आहेत. यालाच काय म्हणायचं, सॅम्पल स्पेस. आणि सॅम्पल स्पेस हा कॅपिटल एसने दाखवला जातो. म्हणजे सॅम्पल स्पेस कसा लिहिणार आपण, एस इज इक्वल्स टू कर्ली ब्रॅकेटमध्ये हेड कॉमा टेल अँड कर्ली ब्रॅकेट क्लोज करायचं आहे. म्हणजे जे आपल्याला पॉसिबल रिझल्ट्स मिळणार आहेत, आउटकम्स मिळणार आहेत, ते आपल्याला कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहायचे आहेत. त्यालाच काय म्हणायचं, सॅम्पल स्पेस. आता जर आपण एखादा काय घेतला, डाय घेतला, तर आपल्याला डाय आपण जर थ्रो केला तर आपल्याला काय काय मिळू शकतं, आउटकम्स काय काय मिळू शकतात. एक तर आपल्याला 1 मिळेल, एक तर 2 मिळेल, 3 मिळेल, 4 मिळेल, 5 मिळेल किंवा 6 मिळेल. म्हणजेच आपले आउटकम्स काय करायचे, आपण कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहायचे. काय काय मिळू शकतं आपल्याला डाय थ्रो केल्यानंतर, 1, 2, 3, 4, 5, 6 मिळू शकतं. हे आपण काय करायचं, कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे. यालाच म्हणायचं सॅम्पल स्पेस. आणि सॅम्पल स्पेस हा कॅपिटल एस या लेटरनं दाखविला जातो. त्यानंतर नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स. आता नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स हे जे कर्ली ब्रॅकेटमध्ये आपण नंबर्स लिहिलेले आहेत, यालाच काय म्हणायचं, सॅम्पल पॉईंट्स. प्रत्येक इलेमेंटला काय म्हणायचं, सॅम्पल पॉईंट. आता इथे हेड आणि टेल हे जे आहे त्याला काय म्हणायचं, सॅम्पल पॉईंट्स. त्यानंतर याच्यामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6 या प्रत्येक इलेमेंटला 1ला सॅम्पल पॉईंट, 2 हा पण काय झाला सॅम्पल पॉईंट, 3 हा पण काय झाला सॅम्पल पॉईंट. म्हणजेच प्रत्येक इलेमेंटला काय म्हणायचं, सॅम्पल पॉईंट्स. आता नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स कसे लिहायचे, म्हणजेच एन ऑफ एस. एन लिहायचं आणि ब्रॅकेटमध्ये एस इज इक्वल्स टू नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स. आता यामध्ये किती आहेत पहा सॅम्पल पॉईंट्स, 1, 2. म्हणजेच याचा नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट किती येईल, 2 येईल. आता याचा नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट किती येईल पहा. डायचा नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट किती येईल, याच्यामध्ये किती सॅम्पल पॉईंट्स आहेत पहा, 1, 2, 3, 4, 5, 6 आहे. म्हणजेच नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट किती येईल, 6 येईल. आता आपल्याला इथे काय एक्सपेरिमेंट केलेलं आहे, 1 कॉईन अँड 1 डाय आर थ्रोन सायमल्टेनियसली. आपल्याला एक कॉईन आणि एक डाय काय करायचं आहे, एकाच वेळेला काय करायचे आहेत, थ्रो करायचे आहेत. मग आपल्याला काय काय रिझल्ट्स मिळू शकतील पहा. आता आपण एक कॉईन घेतलं आणि एक काय घेतला, डाय घेतला. आता कॉईन जर आपण टॉस केला तर आपल्याला काय रिझल्ट्स मिळतील पहा, आउटकम्स काय मिळतील. एकतर काय मिळेल, हेड मिळेल किंवा टेल मिळेल. आणि जर आपण डाय थ्रो केला तर आपल्याला काय रिझल्ट्स मिळतील, तर काय मिळू शकेल, 1, 2, 3, 4, 5, 6 याच्यापैकी एखादा नंबर आपल्याला अप्पर फेसवरती येईल. मग आता आपल्याला सॅम्पल स्पेस कसा लिहिता येईल पाहायचा, एस इज इक्वल्स टू कर्ली ब्रॅकेटमध्ये याचा काय येईल, हेड येईल कॉईन थ्रो केल्यानंतर. त्याच्याबरोबर एच बरोबर काय येऊ शकतं, 1 येऊ शकतं. त्याच्यानंतर एच बरोबर 2 येऊ शकतं किंवा एच बरोबर 3 येऊ शकतं. अशा प्रकारे एच बरोबर 1, 2, 3, 4, 5, 6 याच्यापैकी कोणताही नंबर येऊ शकतो. म्हणजेच आपण काय लिहिणार, H1, H2. म्हणजे पॉसिबिलिटीज काय काय आहेत, एच बरोबर याच्यापैकी कोणताही एक नंबर येऊ शकतो. H2, H3, H4, H5, H6 किंवा काय येऊ शकतं, टेल येऊ शकतो. आणि टेल बरोबर याच्यापैकी एखादा नंबर येऊ शकतो. म्हणजे टेल बरोबर 1 येऊ शकेल किंवा टेल बरोबर 2 येऊ शकेल किंवा टेल बरोबर 3 येऊ शकेल. अशा प्रकारे आपल्याला आउटकम्स मिळणार आहेत. म्हणजेच इथे आपण काय लिहू, टेल किंवा 1 मिळेल, टेल किंवा 2 मिळेल, टेल किंवा 3 मिळेल, टेल किंवा 4 मिळेल, टेल किंवा 5 मिळेल, टेल किंवा 6 मिळेल.
कर्ली ब्रॅकेट क्लोज करायचं आहे. हे काय मिळतील आपल्याला? सॅम्पल स्पेस मिळतील. आता नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स लिहायचे आहेत आपल्याला. N(S) इज इक्वल्स टू, मग आपण याच्यामध्ये सॅम्पल पॉईंट्स किती आहेत काउंट करू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. म्हणजेच आपल्याला नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स किती मिळतील? 12. अशा प्रकारे आपल्याला सॅम्पल स्पेस आणि सॅम्पल पॉईंट्स लिहायचे आहेत. पहा सॉल्व करू आपण एक्झाम्पल. पहा आन्सर लिहू आपण. इफ 1 coin and 1 die are thrown simultaneously. If 1 coin and 1 die are thrown simultaneously, then काय लिहायचं आपल्याला? सॅम्पल स्पेस लिहायचं आहे. सॅम्पल स्पेस यस इज इक्वल्स टू कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे आपल्याला. पहा काय काय मिळेल आपल्याला रिझल्ट्स काय काय मिळतील. यस हेड अँड 1, त्यानंतर हेड अँड 2, हेड अँड 3, हेड अँड 4, हेड अँड 5, कॉमा द्यायचा आहे प्रत्येक वेळेस आपल्याला. हेड अँड 6 मिळू शकेल, किंवा टेल अँड 1, टेल अँड 2, टेल अँड 3, टेल अँड 4, टेल अँड 5, किंवा टेल अँड 6 मिळू शकेल. एक हा काय झाला आपला सॅम्पल स्पेस. आता आपल्याला सॅम्पल नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स लिहायचे आहेत. N(S) इज इक्वल्स टू, आता हे काय आहेत? सॅम्पल पॉईंट्स आहेत. हे आपण काउंट करू किती आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. म्हणजेच नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स किती येतील? 12. नेक्स्ट एक्झाम्पल पाहू आपण. इन एक्झाम्पल काय आहे पहा. 2 digit numbers are formed using digits 2, 3 and 5 without repeating a digit. आपल्याला 2 digit नंबर्स तयार करायचे आहेत. त्याच्यासाठी आपल्याला 3 digits दिलेले आहेत, 2 3 and 5. आणि काय सांगितलेलं आहे आपल्याला? विदाऊट रिपीटिंग अ डिजिट. म्हणजेच पहा आपल्याला किती 3 digits दिलेले आहेत, 2 3 and 5. हे 3 digits दिलेले आहेत आणि याच्यापासून आपल्याला 2 digit नंबर्स तयार करायचे आहेत विदाऊट रिपीटिंग अ डिजिट. म्हणजेच आपल्याला डिजिट काय करायचं नाही, रिपीट करायचं नाही. म्हणजेच आपण 22 येथे काय झाला? डिजिट रिपीट झाला. असं डिजिट रिपीट करायचा नाही, किंवा 33 किंवा 55 असं लिहायचं नाही. डिजिट रिपीट करायचा नाही. आता याच्यापासून आपण नंबर कसे फॉर्म करता येतील पहा. प्रथम आपण 2 घेऊ. 2 digit नंबर्स तयार करायचे. मग 2 बरोबर काय येऊ शकतं? 3 येऊ शकतं, किंवा 2 बरोबर 5 येऊ शकतं. म्हणजेच 23 25. त्यानंतर आपण 3 घेऊ. 3 बरोबर आता कोणते डिजिट्स येऊ शकतात? एक तर 2 येईल, 32, किंवा 3 बरोबर 5 येऊ शकेल. म्हणजेच किती? 35 तयार. आता आपण 5 घेऊ. आता 5 बरोबर एक तर 2 येऊ शकेल, 52, किंवा 5 बरोबर 3 येऊ शकेल. म्हणजेच 53. म्हणजेच आपल्याला सॅम्पल स्पेस काय मिळेल? 23 25 32 35 52 53 असे आपल्याला या 3 डिजिट्सपासून 2 digits नंबर्स तयार करता येतील. मग आपण सॅम्पल स्पेस आणि सॅम्पल पॉईंट्स लिहून घेऊ. म्हणजेच सॅम्पल स्पेस काय येईल पहा. S इज इक्वल्स टू, हे नंबर आपल्याला लिहायचे आहेत. नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स किती येतील पहा. हे सॅम्पल पॉईंट्स किती आहेत काउंट करायचे आहेत. 1 2 3 4 5 6. म्हणजेच नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स किती मिळेल आपल्याला? 6. पहा आन्सर लिहू आपण. S इज इक्वल्स टू, नंबर काय काय तयार होतील पहा. 23 25, 3 पासून 32 35, 5 पासून 52 and 53. सॅम्पल स्पेस. त्यानंतर नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स लिहायचे आहेत आपल्याला. N(S) म्हणजेच नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स. आता हे सॅम्पल पॉईंट्स किती आहेत काउंट करू आपण. 1 2 3 4 5 6. नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स किती आहेत? 6. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.